लोखंडापाशी परीस गेलं की त्याचं सोनं होतं. तसंच मी एवढ्या ठिकाणी मास्टर क्लास केला, पण मला इथेच परीस सापडला आणि आज माझं प्रत्यक्षात सोनं झालं. मी खूप 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 शिकले इथे आणि मी एकच नंबर आज मेकअप करून दाखवला. मॅमला पण फार आवडलं. मला माहित नव्हतं नगर सारख्या एरियामध्ये एवढी छान मेकअप आर्टिस्ट आहे. नगर आम्हाला खूप दूर आहे, नाहीतर मी तुमच्याकडेच क्लास केले असते, म्हणजे अजून ऍडव्हान्स मेकअपचे. पण असा मेकअप मी फक्त हिरो हिरोईन सेलिब्रिटी अशाच लोकांचं पाहिलं होतं. रिअल लाईफ मध्ये मी आजपर्यंत कधीच असा मेकअप नाही बघितला. एकदम म्हणजे ड्रीम मेकअप आर्टिस्ट आहे तुम्ही आजपासून. आणि त्यांचा मेकअप इतका नॅचरल आहे, इतका लाईफ मध्ये असं नव्हतं बघितला. एकदम छोटे छोटे आणि बारीक बारीक टिप पण सांगितलं की रिअल ब्राईड हँडल करताना जे प्रॉब्लेम्स येतात ना ते त्यांनी आम्हाला सांगितलं की काय केलं पाहिजे. कारण की आताचा जो येणारा सीझन आहे, विंटर तर आहे, त्याच्यानंतर उन्हाळ्यात जो नगरसारख्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो तो कसा हँडल करायचा हे अप्रतिम सांगितलं त्यांनी. आणि खरंच आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा खूप फायदा होणार आहे. थँक्यू मॅम. मला गावी जायचं होतं, मी रात्री सीट बुक केलं, पण मला गावी जायचं होतं. पण म्हणलं नाही का आज नवीन काहीतरी शिकायला काय भेटलं नेमकं, नाही का असं की जे आपल्याला येत नाही ते असं. म्हणजे मी खेडेगावची आहे, पण आम्ही खेडेगावला नाही का राहतो, कधी गावी पण जातो. आणि म्हणजे असं नॉलेज नाही का गावाकडे असं भेटत नाही. आणि आम्ही एका मित्रांकडे कोर्स केला, तो तिने आमची 2 दिवसाची 10,000 फी घेतली आणि एक मेक दाखवला आणि आम्हाला तर आवडलं पण नाही, म्हणजे नाही का. आज इथं आल्यानंतर म्हणजे मी स्वामी समर्थचं नाव घेतलं. मला स्वामी समर्थ मला जे काय भेटेल ते चांगलं ज्ञान भेटणार आहे. आम्हाला इथं आलं, मला यांच्यासोबत स्वामी समर्थ दिसले. नाही खूप छान शिकवलं यांच्यासारखं करून मला तरी वाटत होईल आजकाल म्हणून. कारण ज्ञान पण खूप दिलं, प्रोडक्ट नॉलेज पण त्यांनी दिलं. कारण एवढं आजकाल असे फी किती पण द्या, पण कोणी एवढं नॉलेज देत नाही. आणि मेकअप पण मी खूप खूप छान केला. मेकअप खूप छान होता. नवीन टेक्निक पण शिकायला भेटल्या. मॅमचा जो 3 दिवसाचा मेकअप मास्टर क्लास येणार आहे, आम्ही नक्की जॉईन करणार आहे. तुम्ही पण जॉईन करा, तुम्हाला पण खूप सारं शिकायला भेटेल. नवीन टेक्निक्स पण तुम्हाला भेटतील. आणि आजचा मेकअप पण 199 मध्ये एवढा छान होता आणि नवीन टेक्निक पण शिकायला भेटल्या. एवढ्या कमी रेंज म्हणजे एक 199 मध्ये एवढं नॉलेज कोणीच देत नाही. खूप छान मेकअप होता, खूप चांगलं शिकवलं. नक्कीच या आणि जॉईन करा. मॅडम म्हणजे बायोमध्ये दिलंय ना, अपेक्षांच्या पलीकडं तेच इथे येऊन भेटले. जे अपेक्षित होतं त्याच्या पलीकडचं भेटले. मला मेकअप मध्ये खूप कन्फ्युजन होते. मला मेकअप शिकायचे होते. मी 1-2 ठिकाणी क्लास केला, पण मनासारखा क्लास माझा झाला नाही. तर मी बाहेरमध्ये आले. शुभांगी मॅडमनी खूप छान टेक्निक्स शिकवल्या. मला त्यांची टेक्निक खूप आवडती आणि जे त्यांनी आय शॅडोचे वगैरे जे सांगितले म्हणजे जे टेक्निक शिकवली ना ती खूप मला आवडली. नमस्कार नगरकर, मी तुमची मैत्रीण शुभांगी. आज मी ठरवलं की आपल्या जुन्या स्टुडंटचं काय चाललंय ते बघावं, म्हणून दुपारच्या वेळेस ब्रह्माला झोपी लावून माझी एक स्टुडंट आहे पाईपलाईनला, वैष्णवी, तिला भेटायला मी आज गेले. वैष्णवीने 1.5 वर्षापूर्वी आपल्याकडे क्लास केला होता आणि आज आपण पाहूयात की वैष्णवीचा बिझनेस कसा चाललाय. खूप दिवसापासून आपण दोघी फोनवर बोलत होतो की ताई आज ही ऑर्डर मिळाली, आज ती ऑर्डर मिळाली, आज असे क्लायंट आले, छान चालले. म्हटलं प्रत्यक्षात येऊन तुझ्याशी बोलावं आणि सांगावं. म्हणजे आता हे आपलं क्लास होऊन 1.5 वर्ष झालंय, तर मग तुला ह्या दिवसात कसे अनुभव आले, अर्निंग काय तुझी? स्टार्टिंगला तर म्हणजे गिऱ्हाईक येत नव्हतं, पण आता छान येते. क्लायंटचा रिस्पॉन्स पण छान आहे. मला स्टार्टिंगला थोडं जड गेलं, पण आता एकदम छान चालू आहे की क्लायंट पण येते माझ्याशिवाय दुसरीकडे कुठे जात पण नाही. अरे वा, माझ्याकडेच येतात. तशी तू हुशार होती. आणि खूप छान तुम्ही शिकवलेलं पण असं तुम्ही शिकवलेली पद्धत पण खूप छान आहे की मी त्यात तीच वापरते. तुम्ही मेकअपमध्ये पण आम्हाला खूप छान शिकवलं, खूप बेसिक नॉलेज दिलं की हे कर ते कर. तुम्ही मला पार्लर टाकायच्या टाइम असं तुम्ही खूप सपोर्ट केलं. मी तुम्हाला विचारलं आहे कसं करू काय करू, तुम्ही सांगितलं मला असं असं पार्लर टाक वैशू, असं असं कर. तर मी तसं करत गेले, आताही तसंच करते आणि छान रिस्पॉन्स आहे, ऑर्डर पण भेटतात. नमस्कार, मी तुमची मैत्रीण शुभांगी. आज आपण एका स्टुडंटला भेटायला आलेलो आहोत, म्हणजे पूनम माझी खूप ब्रिलियंट स्टुडंट होती. तिने 1.5 ते 2 वर्षापूर्वी क्लास केले ना, आणि आता स्वतःचं तिने इन्स्टिट्यूट ओपन केलंय. 9 महिन्यापूर्वी ओपन केले. आज आपण जाणून घेऊयात तिने ह्या 9 महिन्यात काय तिचे इन्कम आहे आणि 9 महिन्यात काय स्ट्रगल केले, काय काम केलंय. तर पूनम, नमस्ते, माझं नाव पूनम जोंधळे आहे आणि माझं आता स्वतःचं पार्लर आहे पूनम मेकओव्हर म्हणून. तर मी सुरुवात इथून करणार की म्हणजे मला ह्या प्रोफेशनल म्हणजे पार्लर म्हणून प्रोफेशनल क्लास करण्यासाठी मी सर्च करत होते की बाबा म्हणजे कुठं मला चांगलं नॉलेज भेटेल आणि जेणेकरून मला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात मी कशी पुढे जाईल. पण मी जेव्हा बेसिक क्लास केला, पण माझी तिथं म्हणजे
जे आपण म्हणतो ना निवड, ती चुकल्याशिवाय अनुभव येत नाही. आणि मग मी तिथं गेले जिथं मी आधी बेसिक केलं, पण मला प्रॉपर असं नॉलेज भेटलंच नाही तिथे. मग त्यानंतर मी असं डिसाईड केलं, अरे बाबा टाइम तर खूप जातोय आणि आपल्याला क्लास तर लवकर कम्प्लीट करायचा आहे. आणि मग मी खूप दिवसापासून सर्च करत होते. मग माझ्या समोर एक नाव आलं, माहेर, म्हणजे शुभांगीताई थोरात यांचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे, ब्युटी सेंटर. तर मी तिथं क्लास केला आणि मला पाहिजे असं नॉलेज आणि त्यासोबत ताईंचं प्रेम पण आणि सपोर्ट पण भेटला. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी माझ्या क्षेत्रामध्ये त्या ताईं थ्रू पुढे गेलेली आहे. आता माझं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे पूनम मेकओव्हर म्हणून, आणि मी माझ्या आता पार्लरमध्ये क्लासेस पण घेते मुलींचे. आणि जेणेकरून ताईंनी मला जे नॉलेज दिलं ते मी मुलींपर्यंत म्हणजे त्याच पद्धतीने पोहोचवणार. आणि म्हणजे मला ताईंकडनं एक गोष्ट शिकायला भेटली की नाव पण करायचं, क्लायंट पण करायचे आणि माणसं पण जोडायची. तर ह्या गोष्टी मी ताईंकडनं तर तिथं शिकलेच आहे आणि मी तेच फॉलो करतेय. माझ्या स्टुडंटला मी तेच देण्याचा प्रयत्न करतेय. तर मी म्हणजे माहेरमध्ये ज्या पद्धतीने क्लास केला, म्हणजे ताईंनी अतिशय चांगल्या रीतीने शिकवलंय आम्हाला. बारीक गोष्टी म्हणजे बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत, मग ते हेअर असो, स्किन असो किंवा मेकअप. तर मी पण माझ्या स्टुडंटला मग मी तेच देते की ताईंनी मला कसं नॉलेज दिलं आणि मी ते फॉलो केलं आणि मी माझ्या स्टुडंटलाही ते फॉलो करायला लावते. आता मी नवीन पार्लर जेव्हा माझं ओपन झालं होतं तेव्हा मला खूप अडचणी आल्या. तर ताईंना एक कॉल केल्यानंतर माझे ते काय म्हणतात ना, क्वेश्चनचं आन्सर सॉल्व्ह होत होतं. आणि असा मी 2-3 महिने प्रवास केला. त्यानंतर मी म्हणजे कंटिन्यू आतापर्यंत 9 महिने पूर्ण झाले माझ्या पार्लरला. तर ताईंच्या सपोर्टमुळे मी आतापर्यंत इथं आहे. बाकी मग म्हणजे जर क्लायंटचा विषय जर आला तर जसं ताईंनी शिकवलंय आम्हाला क्लायंट कसं हँडल करायचं, क्लायंट येण्यापासून तर जाण्यापर्यंत आपण क्लायंटशी कसं बोललं पाहिजे आणि क्लायंट टिकून कसं ठेवलं पाहिजे, हे ताईंकडनं चांगल्या पद्धतीने शिकायला भेटलं होतं आणि मी तेच फॉलो करते. त्याच्यामुळं माझा आतापर्यंतचा फीडबॅक छानच आलाय, तक्रार कुणाचीच नाहीये आणि हे फक्त ताईंमुळे. आणि तू आता महिन्याला तुझं बिझनेस कसा रन चाललाय, इन्कम कसं आहे हे जरा सांगशील का? नमस्कार, मी तुमची मैत्रीण शुभांगी आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या अकॅडमीमध्ये चालू आहेत मेकअप मास्टर क्लास. तुम्ही आतापर्यंत फक्त रील बघितल्या, सर्व काही बघितलं. आज प्रत्यक्षात आपल्या मुलींना क्लासबद्दल काय वाटतंय हे जाणून घेऊयात. चला. हाय मेघा. हाय. काय चाललंय? काही नाही, बेसची प्रॅक्टिस चालू आहे सध्या. बर, तर तुला क्लास बद्दल काय वाटतंय जरा सांगतेस का? ऍक्च्युली अगोदर पण मी क्लास केलेला होता, 7 ते 8 वर्ष झाले. पण तो क्लास आणि या क्लासमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. म्हणजे आता असं वाटतंय की त्या क्लासमध्ये काही शिकलोच नाही आपण. म्हणजे खूप खूप नवीन ऍडव्हान्स टेक्निक पण आलेल्या आहेत सध्या, त्याच्यामुळे अगोदर काही माहितीच नव्हतं असं वाटायला लागले. आता ताईंनी आतापर्यंत आम्हाला 2 ते 3 मॉडेल्सवर मेकअप पण दाखवलेत, पण ते पण इतके छान झाले होते, एकदम नॅचरल. पहिले अगोदर आम्ही जे मेकअप बघायचो किंवा आम्ही करायचो ते म्हणजे एकदम असं केल्यासारखं आणि एकदम असं थापल्यासारखा वाटत होता. आणि आता जे आम्ही जे करतोय, जे बेस जरी केला तरी पण इतकं म्हणजे छान वाटतंय ना की पुढची लुक केल्यानंतर अजून किती छान वाटेल. येणाऱ्या 8 ते 10 दिवसानंतर मॉडेल मेकअप साठी खूप एक्साइटेड आहे. मनीषा, एकदा हसून दाखवा. आता आपण नेक्स्ट स्टुडंट बघणार आहोत. मनीषा, एकदा हसून दाखवा. या मनीषा आहेत आज आमच्या पार्लर मधलं सगळ्यात म्हणजे क्लास मधलं सगळ्यात फनी कॅरेक्टर मनीषा. यांचं हसू ऐकलं ना भारी वाटतं. पण त्या व्यतिरिक्त मनीषांना आपला क्लास कसा वाटलाय आपण जाणून घेऊयात. मनीषा, कसं वाटतंय क्लास बद्दल? खूप छान. म्हणजे खूप दिवसाची इच्छा होती, जवळजवळ 2 वर्ष झाली मी तुम्हाला फॉलो करत होते इन्स्टाला की मला तुमच्याकडेच मेकअप शिकायचा आहे आणि ती संधी भेटली, त्याबद्दल खूप छान वाटतंय. आणि तुमच्या टेक्निक वगैरे ह्या खूप इतक्या वेगळ्या आहेत, इतक्या छान सांगता ना तुम्ही की मी जवळजवळ 2-3 ठिकाणी चौकशी केली, पण त्यांच्यामध्ये एवढा ॲटिट्यूड आहे ना बोलण्यात की तुम्ही इतक्या फ्रेंडली आहात की म्हणलं नाही, करायचं तर तुमच्याकडेच करायचं. आतापर्यंत झालेल्या क्लासमध्ये मला एखादी टेक्निक किंवा एखादी गोष्ट सांगा की जी तुम्हाला माझ्यातली आवडली आहे शिकवण्याबाबतीतली. ते म्हणजे तुम्ही जे शेड कसं काढायचं ते जे शिकवलं ते खूप छान वाटलं. मला शेप खूप छान म्हणजे खूप छान शिकवलं नाही का, की असं ब्रश पार हातात धरून वगैरे. आणि मेन म्हणजे
अजून काय बोलू. चला तर आज आपण अपर्णाताईंना भेटूया आणि आपल्या क्लास बद्दल त्यांना काय वाटतंय जाणून घेऊयात. हाय अपर्णाताई. हाय. कसं चाललाय क्लास? खूप छान. ओके. काय शिकायला मिळालं क्लासमध्ये? खूप मेकअपच्या वेगवेगळ्या टेक्निक, समजा मेकअपच पहिल्यापासून शिकल्यासारखं वाटायला लागलं. कारण मी ज्यावेळेस शिकले होते ना त्यावेळेस हे सगळं असं शिकवण्यात नव्हतं आलं म्हणा, की आम्ही शिकलो नव्हतो. आणि मेकअप केले मी, ब्राईड वगैरे अशा केल्या, पण मग तेवढा रिझल्ट भेटत नव्हता. आणि एवढ्या 2-4 वर्षात तर आहे ना इन्क्वायरीसाठी यायचे, हे असे मेकअप नसल्यामुळे ते भेटत नव्हते त्या ऑर्डर. तुम्ही किती वर्ष झाले या फील्ड मध्ये? 10 वर्ष झाली. आता एखादी टेक्निक सांगा की जी तुम्हाला आवडली आहे, म्हणजे जी माहित नव्हती आता आणि ती तुम्ही आता करणार आहेत. म्हणजे टेक्निक तर सर्वच आहेत म्हणा, पण त्याच्यामध्ये लिपस्टिक लावणं हे खूप आवडलं मला. म्हणजे तुम्ही जे शिकवलं ना लिपस्टिक लावायला ते खूप आवडलं. कारण आम्ही काय करायचं, पहिले घ्यायची लिपस्टिक डायरेक्ट अशी लावायची, थोडंसं लिप लायनर वगैरे थोडं ते सेट करायचं झालं. तसं तुम्ही जे ब्रशने शिकवलं ना ते एकदम छान. म्हणजे ओके. नमस्कार, मी तुमची मैत्रीण शुभांगी आणि आपल्या मेकअप डिप्लोमा क्लासला आज झालेले आहेत टोटल 20 दिवस. तर आपण आपले जे स्टुडंट आहेत त्यांना क्लास विषयी काय वाटतंय ते जाणून घेत होतो. आणि आज आपले एक स्टुडंट आहेत स्वाती, त्यांना आपल्या क्लास विषयी काय वाटतंय बघा. हाय स्वाती. हाय. काय करतायत आज? बेस करते. अच्छा, बर. तुम्हाला आपल्या क्लास बद्दल थोडस सांगा. तर मी इथं आले, म्हणजे नवीनच सुरुवात आहे माझी बेसिक टू ऍडव्हान्स पासून. तर इथं येण्यापूर्वी मला म्हणजे काहीच जमत नव्हतं म्हणजे सुरुवातच. आणि इथं आल्यानंतर ताईंनी इतक्या छान पद्धतीने आणि इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलंय ना की म्हणजे जमायला लागले, प्रयत्न करते मी आणि ताई पण इतक्या छान समजून सांगतात. आणि इथं येण्यापूर्वी मी 2-3 ठिकाणी म्हणजे विचारलं की म्हणजे पार्लरची चौकशी केली 2-3 ठिकाणी, आणि इथं पण आले. पण ताईंचा स्वभाव इतका छान आहे आणि त्यांचं बोलणं पण छान आहे आणि त्याच्यामुळे मला इथं म्हणजे ऍडमिशन घेऊ वाटलं. आता काय म्हणजे छान वाटतं, एखादी टेक्निक सांगता काय क्लास बद्दलची की तुम्हाला जी फार आवडली आहे? ताई आहे ना असं प्रत्येक स्टुडंट सोबत जाऊन म्हणजे प्रत्येक स्टुडंटला असं समजावून सांगतात. त्यांची सांगण्याची पद्धत एकदम सुंदर आणि खूप सोपी आहे. आता मेकअप मध्ये तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक शिकला आहात, तर एखादी टेक्निक अशी सांगा की तुम्हाला फार आवडली आहे किंवा एखादी गोष्ट. आय शॅडो म्हणजे मी ब्लेंडिंग मॅडम इतकी छान करून घेतात ना. सुरुवातीला मी ट्राय केलं पण काही जमतच नव्हतं, पण मॅडमनी म्हणजे इतकं छान समजावून सांगून आता थोडं म्हणजे चांगलं जमायला लागले. नमस्कार अहिल्यानगरकर. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या अकॅडमीमध्ये मेकअप मास्टर क्लास चालू आहे. आज आपण आपल्या एक स्टुडंटला भेटणार आहोत. हाय पूनम. हाय. काय करते आज? नाही, प्रॅक्टिस चालू आहे. तर आता पूनम तू कुठून आलीस? मी बीडमधनं पाटोदा या गावीहून आलेली आहे. पप्पा बोलले CET JEE कर, पण त्याच्यामध्ये मला दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करणार हे मला काही आवडलेलं नव्हतं आणि माझ्या मनात पण नव्हतं. माझं स्वमत असं होतं की मला माझा बिझनेस करायचा आहे, दुसऱ्याच्या ह्याच्यावर मला अवलंबून नाही राहायचं. तर मग मला मी जिकडे आले आहे हे मला खूप आवडतं पहिल्यापासून. खूप मी एक्सायटेड होते. नंतर पप्पा पण थोडे चिडचिड करत होते, पण दीदीच्या ह्यानं मला लावलं आणि मला म्हणजे खूप मी मनापासून हे काम करते आणि मला ते आवडतं म्हणून खूप झालं. आणि त्यातून ताई आम्हाला अशा भेटल्या की ते एक मॅडम म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून खूप छान समजून सांगतात सगळ्या गोष्टी. त्यातून जान्हवी मॅम एक आहे, तर मी बेसिक आणि ॲडव्हान्स दोन्हीला पण आहे. जान्हवी मॅम पण खूप छान पद्धतीने सांगतात. तुला करिअर तर हे निवडलंय तू, म्हणजे पुढे जाऊन काय करणार, म्हणजे असं काय व्हायचं? मला ना असं खूप भीती वाटते की नाही का आपण बोलायचं कसं. पण तुम्ही जेव्हा क्लास घेतला होता तेव्हापासून मला अशी भीती वगैरे सगळी दूर झालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी ते करू शकते. असं नाही वाटत की मी ते माझ्याकडनं होणार नाही, चुकलं म्हणजे नाही, असं कधीच वाटलं नाही की ती माझ्याकडून चुकून नाही. तुम्हाला येतंय, मी ट्राय केलं, मला पण येईल. ट्राय करून करून मला खूप छान पद्धतीने असं जमतंय. नमस्कार, मी तुमची मैत्रीण शुभांगी. तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडे मेकअप मास्टर क्लास चालू आहे. मुली आपल्याकडे मेकअप शिकतातच, पण मेकअप सोबत मार्केटिंग टेक्निक हे आपल्या मुली शिकतात. आज तुम्ही माझ्या ज्या स्टुडंटला भेटणार आहात ती आहे निशिगंधा. तू सांग कसं वाटतंय तुला मेकअप क्लास बद्दल? मला तर एक पहिली गोष्ट सांगते, मला खूप छान वाटतं इथं आल्यापासून. कारण ताईंनी एकदम छान पद्धतीने सुरुवात, माझं बेसिक टू ऍडव्हान्स आहे. मेकअप सुरू झाल्यानंतर ताईंनी सगळ्या छोट्या टेक्निक वगैरे सगळं छान, एकदम छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला डोळ्यात पाणी आल्यावरती क्यूट्यूबने पाणी कसं कमी करायचं हे सगळं छान शिकवलं. राहिली गोष्ट मार्केटिंगची, आम्हाला मार्केटिंगचं एक लेक्चर पण ठेवलं होतं ताईंनी आणि त्यानंतर म्हणजे ब्लॉग कसे क्रिएट करायचे वगैरे शिकवलं. आणि मी माझं चालू पण केलंय. आपले ब्लॉग सुरू केले ना खूप रिस्पॉन्स येतो, आपल्याला फॉलोअर्स वाढतात. आता आपले अकॅडमी मध्ये तुम्हाला 3 लुक मी शिकवले. तुला जो लुक आवडलाय आणि त्यात तुला कुठली टेक्निक आवडली आहे? सगळ्या तर आता म्हणजे बाहेरचं फास्ट फूड वगैरे खाऊन आहे ना चेहऱ्यावरती खूप डार्क स्पॉट वगैरे येतात, ते कसे एकदम
छान कव्हर करायचे ही गोष्ट मला खूप आवडली आहे. कारण माझ्या स्वतःच्या चेहऱ्यावरती म्हणजे वांग म्हणतो आपण त्याला, ते आहे ना, ते कसे हाईड करून मेकअप एकदम छान म्हणजे आपल्या स्टोनला मॅच होईल असा मेकअप कसा करायचा हे शिकवलं. आणि आतापर्यंत आमचे 3 लुक झाले, म्हणजे तर नऊवारी लुक आणि साऊथ इंडियन. त्या आम्ही आता 2 दिवसापूर्वी तो ग्लास फिनिश मेकअप शिकलो ना, तो खूप छान होता. आणि पहिला झालेला तो पण खूप छान होता, पण मला ग्लास फिनिश लुक खूप आवडला. तशी सर्वांची स्किन पाहिजे. थँक्यू. नमस्कार अहिल्यानगरकर, आपल्या मेकअप मास्टर क्लासचा आहे आज दिवस 22वा. चला तर आपण जाणून घेऊया आपल्या स्टुडंट्स काय करताय ताई? मेकअप करते. आता 22 दिवस झाले आपल्या क्लासला. तुम्हाला एखादी टेक्निक किंवा क्लास बद्दल थोडस सांगता का? मी पहिले बेसिक ऍडव्हान्स क्लास केले होते, पण मग आहे तसा रिझल्ट मिळत नव्हता, म्हणून परत तुमच्याकडे ऍडमिशन घेतलं. तुमचा आयडी इन्स्टावरून बघितला, मग फॉलो केल्यानंतर तुमचे मेकअप करण्याची टेक्निक, तुमचे मेकअपचे बेस खूप नॅचरली वाटले. प्रोडक्ट नॉलेज बद्दल खूपच बऱ्यापैकी माहिती झाली, कारण मॅडमनी प्रत्येक एक प्रोडक्ट कसं वापरायचं, त्याचे उपयोग काय बऱ्यापैकी समजून सांगितले. आणि मॅडमची म्हणजे कसं मेकअप करण्याची टेक्निक पण खूप वेगळी. माझी जी पहिली टेक्निक होती ती वेगळ्या पद्धतीनं होती पूर्ण, आणि मॅडमची टेक्निक आहे ना खूप वेगळी. म्हणजे माझ्या मेकअप करण्यामध्ये आणि नंतर मॅडमच्या शिकवण्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे खूप बदल झालेला आहे. आणि म्हणजे कसं मॅडम जेव्हा आय शॅडो करतात ना, आय शॅडो केल्यानंतर मॅडम जे काजळ लावतात ना, ते इतकं छान ब्लेंडिंग करतात, खूप छान. ती पद्धत मला खूप आवडली. पहिले ब्राईड करायची ना तर प्रॉब्लेम यायची बऱ्यापैकी, म्हणजे समजत नव्हतं कोणतं प्रोडक्ट कशा पद्धतीनं यूज करायचं, कसं वापरायचं. प्रोडक्टची माहिती पण पुरेपूर नव्हती. मॅडम कडे क्लास केल्यानंतर आता 20-22 दिवसात असं म्हणजे बऱ्यापैकी माहित झालं का कोणतं प्रोडक्ट कोणत्या सीझन मध्ये चालतं, कसं वापरायचं, उन्हाळ्यात कोणतं वापरायचं, पावसाळ्यात, हिवाळ्यात. ही टेक्निक पण बऱ्यापैकी समजली. म्हणजे कसं आता ब्राईड करायला बऱ्यापैकी प्रॉब्लेम येणार नाही. नमस्कार, मी तुमची मैत्रीण शुभांगी. तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या अकॅडमीमध्ये सध्या चालू आहेत मेकअप मास्टर क्लास, आणि या क्लास बद्दल आपण जाणून घेत आहोत आपल्या स्टुडंटचं मत. आपण सानियाला भेटणार आहोत. सानिया, सांग बरं आपल्या क्लास बद्दल तुला काय वाटतंय? पहले तुम्हें थैंक यू बनते, तुम्हें खूब छान मला शिकवलं. थैंक यू इसलिए बोलना चाहूँगी कि आपने इतना अच्छा मुझे ट्रिक और वगैरह सब कुछ अच्छा सिखाया. लेकिन आपके पास आने से पहले मैं और भी इंक्वायरी करने के लिए जाने वाली थी, और लेकिन आपसे फेस टू फेस मिलने के बाद मुझे ऐसा पता चला कि यहीं पर मुझे सेटिस्फेक्शन मिलने वाला है. और इनके पास मैं सिर्फ बेसिक क्लास करने वाली थी और एडवांस पुणे या फिर मुंबई जाके करने वाली थी, लेकिन यहाँ पर ही मुझे ऐसा लग रहा है कि अभी मुझे कहीं जाने की जरूरत नहीं है, सब कुछ मैं यहीं पर सीखने वाली हूँ. थैंक यू. तुम जो भी देख रहे हो यहाँ पर, उनको वहाँ से जज मत करो, यहाँ पर आके इनसे फेस टू फेस मिलो. तो ये सिर्फ मेकअप आर्टिस्ट ही बेस्ट नहीं है, ये इंसान भी बहुत बेस्ट है. आप देख. थैंक यू गर्ल.